महाराज म्हणतात की विठ्ठलाचं जे मूळ स्वरूप आहे ते परब्रह्म आहे. म्हणून परब्रह्म जसं आहे तसेच आम्ही पण आहोत. त्या परब्रह्माचे आम्ही एक अंश आहोत असे या अभंगातून सांगतात. ते काय म्हणतात बघूया. नहो आम्ही आजी काळीची, कधी कुची चाळवणी, एके ठाई मूळ डाळ, ठावा सकळ आहेसी, तुमचे आमचे से काही, भिन्न नाही वाटले, तुका म्हणे जेथे आहे तेथे दिसे तुमचासा. तर हे देवा, आम्ही काय आजकाल जन्माला आलेलो नाही. आम्ही तुमच्या बरोबरीने, काळाने व एकत्वाने अनादी काळापासून आहोत. त्यामुळं कोणत्याही माईक भोगाने फसले जाणारे कच्चे बच्चे आम्ही नाहीत. देवा, तुझे व माझे मूळ स्वरूप एकच आहे, परब्रह्मच आहे. तेव्हा तू कसा आहेस हे मला सर्व माहीत आहे. तुझे व आमचे स्वरूप भिन्न आहे असे मला वाटत नाही. आपण एकच आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, मी जेथे उभा आहे तेथे तुमच्या स्वरूपासारखाच दिसत आहे. म्हणजे या अभंगातनं तुकाराम महाराज म्हणतात की परब्रह्म किंवा परमात्मा आणि आत्मा हे कसे आहेत? एकच आहेत. आत्मा हा परमात्माचाच अंश आहे. परब्रह्माचा आत्मा एक अंश आहे. म्हणून तू जसा आहेस तसेच आम्ही पण आहोत. तुझ्यासारखेच आम्ही दिसतो आणि मी जेथे उभा आहे तेथे मी तुझ्या स्वरूपासारखा दिसतो. अशा प्रकारे ते विठ्ठलाला सांगतात की तू म्हणजे परमात्मा म्हणजे आत्मा, आणि आत्मा म्हणजे परमात्मा असं या अभंगातनं सांगितलेलं आहे. रामकृष्ण हरी.